ईश्वरा श्री गुरुदेव दत्त. तन्वी, आजचा मंत्र बदललाय. आजचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. मंत्र बदलला म्हणजे? खर तर मंत्र बदलला हे वाटणं हे आपल्यातलं द्वैत आहे. कसं आहे ना, मूर्ती बदलली तरी त्यातलं देवत्व बदलत नाही. जागा बदलली तरी मनातला भाव बदलत नाही. श्री नरसिंह सरस्वती स्वामी हे कर्दळी वनामध्ये लुप्त झाले आणि नंतर ते श्री स्वामी समर्थ या रूपामध्ये या अक्कलकोट नगरीमध्ये आलेले आहेत. खर तर या ठिकाणी अवतार बदललाय, पण भावभक्तीमधलं जे अद्वैत आहे ते कसं बदलेल? त्यामुळे आजचा मंत्र श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेली ही पुण्यभूमी अक्कलकोट. इथं पूर्वी अक्कलकाढा वनस्पती मोठ्या प्रमाणावर उगवत असे. खोकल्यावर अत्यंत उपयुक्त अशी ही वनस्पती. श्रीनगरी म्हणजे पूर्वकालीन संस्थान असल्यामुळं इथला किल्ला आणि त्या किल्ल्याचा कोट म्हणजेच तटबंदी सुद्धा प्रसिद्ध. तर अशा अक्कलकाढा आणि कोट यांच्या एकत्रीकरणातून अक्कलकोट हे नाव आकाराला आलं. मात्र या नगरीची महती वाढली ती श्री स्वामी समर्थांच्या आगमनामुळे. साधारण 1856ला इथं प्रवेश करून स्वामींनी 22 वर्ष वास्तव्य केलं. आपल्या लीला कर्मानं भक्तांचे कल्याण साधून 1878 साली स्वामींनी लौकिकार्थानं अवतार संपवला. मात्र आजही इथल्या कणाकणात स्वामींचा वास आहे आणि याची प्रचिती भक्त नेहमीच घेत असतात. तन्वी, स्वामींच्या अवतार कार्याबद्दल मी तुला काही फारसं वेगळं सांगायला नको. म्हणजे दत्तभक्तीची ज्योत आज संपूर्ण देशभरामध्ये प्रज्वलित आहे, तेवढेच स्वामींचे भक्त सुद्धा तुला दिसतील. आणि या स्वामींनी जिथं वास्तव्य केलं ते महाकाय वटवृक्ष मंदिर, तेही आपल्याला पाहायचंय. वटवृक्ष म्हणजे स्वामी वडाच्या झाडाखाली राहिले म्हणून वटवृक्ष मंदिर का? हा, म्हणजे ते आहेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वटवृक्षानं स्वामींना स्वतः पाहिलंय. त्यामुळे स्वामींना पाहणारा, त्यांच्या संपूर्ण कार्याची अनुभूती असणारा असा जर कोणी आपल्या समोर उभा आहे असं जर आपल्याला जाणवलं तर आपल्या सुद्धा अंगावरती रोमांच वगैरे राहतीलच की. नक्कीच असं होईल. पण तन्वी, इतकंच या जागेचं महत्व नाहीये. स्वामी जेव्हा इथं राहायला आले तेव्हा इथली बरीच लोक स्वामींना विचारायचे, स्वामी तुम्ही कुठून आलात? तेव्हा ते सांगायचे, दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचे झाड, मूळ मूळ. म्हणजे इथे बघ, दत्तनगर म्हणजे दत्तात्रेयाशी संबंधित आहे. नगर म्हणजे काय तर देह. इथे स्वामींचा दत्त अवतारांशी थेट संबंध येतो. आणि मग वडाचे झाड, मूळ मूळ म्हणजे काय तर बघ, आपल्याकडे वनस्पतींची मुळं ही जमिनीखाली असतात आणि वडाचं जे मूळ आहे ते पारंब्याच्या रूपामध्ये वर असतं. आणि जिथे या पारंब्यांचा संपर्क जमिनीशी येतो तिथे वडाचं दुसरं झाड जन्म घेतं. अच्छा, असं होय. आता याचा अर्थ असा आहे, आपल्या आयुष्याचं झाड इथे आहे, पण वडाप्रमाणेच आपल्याही आयुष्याचं मूळ वर आहे, ते म्हणजे परमेश्वर. जिथे ते मूळ मातीच्या संपर्कामध्ये येतं तिथे परमेश्वराचा नवा अवतार जन्म घेतो. आणि ही जी शृंखला आहे ना, ही शृंखला कधीही तुटत नाही. त्यामुळे वडाच्या झाडाचा विनाश होत नाही. जसं परमेश्वराचं रूप हे अनंत काळ आहे, तसंच वडाचं झाड सुद्धा अनंतकालीन आहे. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. इंगळे सर नमस्कार. मी श्री आणि ही माझी पत्नी तन्वी. आम्ही दत्त जयंतीच्या निमित्तानं श्री दत्त क्षेत्र जे आहेत त्या ठिकाणी आम्ही फिरतोय, त्या ठिकाणची माहिती आम्ही घेतोय. आज आपण या अक्कलकोट या स्वामींच्या ठिकाणी आहोत आणि आपण वटवृक्षाखाली आहोत. तर या वटवृक्षा संदर्भात आणि स्वामींच्या ज्या इथल्या सगळ्या लीला आहेत त्या संदर्भात आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटवृक्ष स्वामींचं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये स्वामींचं 22 वर्षाचं वास्तव्य झालेलं आहे. त्यात आपण पाहत आहात त्या वटवृक्षाखाली महाराजांनी अनेक लीला केलेल्या आहेत आणि या वटवृक्षाखाली महाराजांनी 22 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. तपश्चर्या म्हणजे काय, लोकांच्या उद्धाराकरता काम केलेलं आहे. साधारणतः महाराज इथं आले 1857 साली आणि महाराजांनी ह्या ठिकाणी ध्येय विलीन केला 1878 साली, असं साधारणतः पोथीमध्ये तसा उल्लेख आहे. आणि या दरम्यान महाराजांनी लोकांच्या उद्धाराकरता काम केलं. म्हणजे कशा पद्धतीने केलं तर काही लोकांना शारीरिक व्याधी होते, काही लोकांना कौटुंबिक समस्या होते, त्याचं निराकरण करण्याचं काम या वटवृक्षाखाली बसून महाराज करत होते. आणि असं करत असताना महाराजांनी जेव्हा ध्येय ठेवला, त्या ध्येय ठेवल्यानंतर जे निर्गुण असे पादुका, जसे दत्तात्रयांचे गाणगापूरला निर्गुण पादुका आहेत तसे अक्कलकोटला हे निर्गुण पादुका आहेत. ध्येय सोडत असताना ठेवलेले हा पादुका आहेत. आणि हा वटवृक्षाचं महत्त्व सांगायचं झालं तर हे वटवृक्षाचं महत्त्व असं आहे की महाराजांच्या यायच्या अगोदरचा हा वटवृक्ष आहे आणि महाराजांनी जाताना सांगितलेलं आहे, म्हणजे ध्येय सोडत असताना, की या वटवृक्षाच्या पारंब्या धरून राहा, योगक्षेम तुझा मी चालवेल. आणि या वटवृक्षांनी महाराजांचं सगळं लीला पाहिलेल्या आहेत. महाराजांनी अनेक लीला केलेल्या आहेत. आपल्याला त्या बाजूला जर पाहिलं तर महाराजांचं निद्रेचं ठिकाण त्या ठिकाणी असेल. महाराज व्याघ्रावर झोपत होते, व्याघ्राच्या कातळ्यावर झोपत होते. ते कातळं देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि दररोज त्या ठिकाणी वस्त्र बदलले जातात. त्या ठिकाणी संध्याकाळची शेजारती होतीये. महाराजांच्या फोटोला महाराज चिलीम घेत असल्यामुळे महाराजांना हुक्का पाजवल्या जातोय. त्यानंतर मच्छदानी पांघरलेल्या जाते आणि महाराजांना निद्रिस्त केल्या जात आहे. आणि आज देखील काही स्वामी भक्तांची अशी धारणा आहे की या ठिकाणी कान लावल्यानंतर टाळ आणि मृदुंगाचा आवाज येतो. असं सुद्धा या ठिकाणी, म्हणजे महाराज हयात आहेत, म्हणजे महाराज आज देखील आपल्या चराचरात सामावलेले आहेत. महाराजांनी अनेक लीला असे केलेले आहेत. आणि आपण शेवटचं जर वाक्य महाराजांचं पाहिलं असेल तर हम गया नाही जिंदा आहे, तर त्याला असं आहे की महाराज अजून देखील आपल्या चराचरात आपल्या सगळ्यात व्यापलेले आहेत. आज देखील एवढे लाखो स्वामी भक्त या ठिकाणी येतात, त्यांना प्रचिती आल्याशिवाय तरी ते येत नाहीत. आणि महाराजांनी समाधी पश्चात 3ऱ्या दिवशी जाऊन आपल्या भक्ताला दर्शन दिलेलं आहे. त्यामुळं महाराज आज देखील आपल्या भक्तांच्या जे अडीअडचणी आहेत, जे दुःख आहेत, ते निराकरण करण्यासाठी त्यांच्या हाकेला हो देतात, धावून जातात. आणि आपल्या शुद्ध मनाने जर त्यांची भक्ती केली, सेवा केली, नामस्मरण केलं तर ते धावून जातात, अशी स्वामी भक्तांची धारणा आहे. सर, इकडचा जो दिनक्रम असतो सगळा स्वामी मंदिरामधला, सकाळपासून म्हणजे सकाळच्या अगदी पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्रीपर्यंत, हा सगळा दिनक्रम कसा असतो? साधारणतः पहाटे 5 वाजता काकड आरती असते. त्यानंतर दुपारी 11:30 वाजता नैवेद्य आरती असते आणि 8 वाजता शेजारती असते. 8 ते 8:45 ही वेळेमध्ये शेजारती असते. महाराजांची नैवेद्य आरती जी आहे ती नैवेद्य आरती 15 मिनिटाची असते. सकाळची काकड आरती 15 मिनिटाची असते, पण शेजारती मोठी असते. आणि दर गुरुवारी महाराजांचा पालखी सोहळा मंदिरातून फिरवला जातो. आणि त्या ठिकाणी जे स्वामी भक्त उपस्थित असतात, पहिला महिलांसाठी पालखी खालून दर्शन होतं, त्यानंतर पुरुषांचं दर्शन होतं. सर्व स्वामी भक्तांना पालखी खालून जाण्याची संधी देखील या प्रसंगी आणि स्वामींचा आशीर्वाद घेण्याची संधी देखील देण्यात येते. आणि गर्दीचं प्रमाण लक्षात घेता काही वेळेला पालखी आतमध्ये सुद्धा करतो. आणि वर्षातून 3 वेळा जी पालखी आहे महाराजांची, साधारणतः स्वामींची पुण्यतिथी, दत्त जयंती आणि गुरुप्रतिपदा, या 3 दिवशी या मंदिरातून पालखी समाधी मंदिरात जाते. म्हणजे भेटीचा कार्यक्रम असतो. त्या ठिकाणी भजन वगैरे करून पुन्हा ती पालखी 9:30 वाजता या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी शिरा प्रसादाचं वगैरे वाटप होऊन समाप्ती होते. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्याने त्या सर्व उत्सवाची सांगता होते.
आणि महाराजांचं आता बघा 100व्या पुण्यतिथीपासून या ठिकाणी अखंड असं म्हणजे सप्ताह चालू असतो. साधारणतः 12 दिवसाचा सप्ताह असतो तो. त्यामध्ये हनुमान जयंती ते स्वामी समर्थांची पुण्यतिथी असा हा उत्सव सोहळा असतो. त्यामध्ये कीर्तन, प्रवचन, भक्ती संगीत, भारूड अशा पद्धतीचे कार्यक्रम होत असतात. अनेक दिग्गजांनी, अनेक नामवंतांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. अनेक नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावलेली आहे. आणि याच माध्यमातून स्वामींच्या या सर्व ट्रस्टच्या माध्यमातून एक स्वामींच्या या नावाने त्या ठिकाणी पॉलिटेक्निकची उभारणी केलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी 600 मुलं मुली शिक्षण घेतात. सुसज्ज असं ग्रंथालय आहे, सुसज्ज असे वर्कशॉप आहेत, साधारणतः 350 कॉम्प्युटर्स आहेत, ई-लायब्ररी आहे हे, आणि तसंच 150 विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे राहण्यासाठी. त्यांना 2 वेळचं मोफत भोजन आहे, राहण्याची मोफत सोय केलेली आहे, मुलींसाठी मोफत भोजनाची वगैरे सोय केलेली आहे. या सगळ्या सोयीसुविधा पुरवत असताना स्वामींनी त्यावेळेला सांगितलेलं आहे की माझी सेवा म्हणजे रुग्णांची सेवा, आणि रुग्णसेवा या माध्यमातून आम्ही हॉस्पिटल देखील उभारणी केलेली आहे. त्या ठिकाणी OPD तत्वावर लहान मुलांची असेल, जनरल OPD असेल, डेंटल विभाग असेल, नेत्र विभाग असेल, या सर्व विभागाची उभारणी त्या ठिकाणी करून गरजू जे रुग्ण आहेत त्यांना बाहेरच्यापेक्षा 50% सवलतीच्या दरामध्ये त्या ठिकाणी उपचार दिले जातात. त्या ठिकाणी परत एक हार्ट ऑफ सिटीमध्ये आपल्याला ट्रस्टचं जे कार्य बघून हार्ट ऑफ सिटीमध्ये एक विठ्ठलाचं मंदिर हेमाडपंथी आणि 40,000 स्क्वेअर फूट जागा देखील दानपत्राद्वारे 25 वर्षापूर्वी आलेली आहे. त्या ठिकाणी एक छोटा शिशू आणि मोठा शिशू म्हणून वर्ग चालवले जातात. आज आपल्याला माहीत आहे की कुठल्याही शाळेत वगैरे जर घ्यायचं म्हणलं आपण ॲडमिशन वगैरे, तर त्या ठिकाणी कमीत कमी 5,000 डोनेशन तरी असतात. पण तसं न होता त्या ठिकाणी संपूर्ण मोफत, अगदी मुलांना आई वगैरे बाबांनी आणून सोडणे आणि नेणे इतकाच विषय आहे. त्या ठिकाणी दप्तर असेल, जेवण भोजन वगैरे असेल, ते सर्व मोफत त्या ठिकाणी दिलं जात आहे. त्या ठिकाणी साधारणतः 250 ते 300 मुलं शिक्षण घेतात, आणि तो सगळा झोपडपट्टी म्हणजे स्लम एरियाचा एरिया आहे, आणि त्या लोकांना त्या शिक्षणाची त्या ठिकाणी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. आणि वर्षातून या ठिकाणी वेगवेगळ्या गावाहून स्वामी भक्त चालत येतात, दिंडीद्वारे येतात, पालखीद्वारे येतात. त्यांना मोफत भोजनाची सोय, परत राहण्याची सोय देखील देवस्थानच्या महेंद्रगिरी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे केलेली आहे. त्या ठिकाणी निवासासाठी 300-350 रूमची सोय केलेली आहे. त्या ठिकाणी 500 लोकांचं भोजन प्रसादासाठी बसण्याचा हॉल केलेला आहे. अशा पद्धतीने देवस्थानचे हे उपक्रम आहेत, आणि ह्या मंदिरात दररोजचा जो दिनक्रम होतो ती सेवेचं रूप आहे. असं दोन्ही स्वरूप या ठिकाणी सांभाळलेले आहे. इंगळे सर, खरंच तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि बऱ्याच नव्या गोष्टी कळल्या. स्वामींची लीला कळली. स्वामींनी या वटवृक्षा छायेखाली त्यांच्या ज्या लीला होत्या त्याही आमच्या लक्षात आल्या. तुमचे खूप मनापासून आभार. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. पाहिलंच तर ही रोमांचक अनुभूती, ही आश्वासकता इथं आहे, म्हणून आपलं मन अगदी निर्धास्त आहे. जसं सावलीमध्ये आल्यानंतर उन्हाची लाही कमी होते ना, अगदी तसं आहे हे. हो, म्हणजे तुम्ही ईश्वराला मानत असाल किंवा नसाल, पण सावलीमध्ये जशी गारव्याची अनुभूती तुम्हाला होते ना, तोच स्पर्श तुम्हाला इथे जाणवतो. अगं, यालाच तर स्वामी साक्षात्कार म्हणतात. म्हणजे स्वामींचा साक्षात्कार झाला की मन स्वामी भक्तीमध्ये अगदी लीन होऊन जातं, स्वामींची आराधना करतं. स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरात नित्य आराधना करणारे आणि अनुभवणारे फक्त हे पूजा विधी करून धन्य होतात. पहाटेचा मंगल प्रहर इथल्या काकड आरतीनं नादावतो. पहाटे 5 वाजता ही काकड आरती संपन्न होते आणि भक्तांची रीघ वाढू लागते. सकाळी 7 वाजल्यापासून अभिषेक पूजा संपन्न होतात. सकाळी 8 ते 10 या वेळेत भक्तांचे लघुरुद्राभिषेक होतात. दिवसभर देशभरातून येणाऱ्या भक्तांचा ओघ वाढतच असतो. दुपारी 12 वाजता श्री स्वामींची महाआरती संपन्न होते. रात्री शेजारतीनं या पूजेची सांगता होते. इथल्या पालखी सोहळ्याविषयी सांगायचं तर ही पालखी फक्त इथल्या मंदिरापुरती सीमित नाही. ही पालखी महाराष्ट्रातल्या गावोगावी जाते. भक्तांना त्यांच्या घरी जाऊन दिलासा देते. संसाराच्या भवसागरात खचलेल्या पिचलेल्या जीवांना दिलासा देणारा एकच महामंत्र गुंजत राहतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बघ तन्वी, मन तृप्त झालं ना? नाही रे, मन कसं तृप्त होईल? का बरं?
अरे परवा तूच म्हणालास ना की आपल्याला कायम अतृप्त अपूर्णच राहिलं पाहिजे, कारण तृप्त होणं म्हणजे मोक्षाची वेळ. म्हणून आपल्याला कायमस्वरूपी अतृप्त अपूर्णच राहायला हवं. कारण या अतृप्ततेमुळे आपले पाय पुढे पुढे सरकत राहतात. अगदीच. म्हणजे आज आपलं पोट भरलं म्हणून आपण थांबतो का? तर नाही ना, उद्याही आपल्याला भूक लागणार असते. त्यामुळे तन्वी, तुला आता खूप भूक लागलीये हे मला स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे चला आपण स्वामींचा कृपा प्रसाद घेऊया. कुठे? अगं इथेच. हे अन्नछत्र आहे आणि हे अन्नछत्र स्वामींचं अगदी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथे महाप्रसाद घेण्याच्या आधी इथलं वातावरण बघून सुद्धा तुझं मन तृप्त होऊन जाईल. चल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरीचं पूर्वापार ऐतिहासिक महत्व आहे. पूर्वी हे संस्थान होतं. श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या कारकिर्दीत श्री स्वामी समर्थांचा अवतार इथं झाला. या पावन नगरीमध्ये श्री स्वामींचा कृपाप्रसाद देणारं अन्नछत्र असावं अशी इच्छा सन्माननीय जनमेजय राजे भोसले यांनी उचलून धरली आणि हे भव्य अन्नछत्र आकाराला आलं. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ असं याचं नामकरण करण्यात आलं. आज असंख्य भक्त या महाप्रसाद गृहात प्रसाद घेऊन स्वामी कृपेने तृप्त होतात. तन्वी, अगदी नव्याने ऊर्जा मिळाली ना? हो, पण माझ्या मनात आणखी एक नवीन विचार आला. अरे वा, नवीन विचार कोणता? ही ऊर्जा म्हणजेच परमेश्वर. म्हणजे आता तुला कळायला लागलंय की तुझ्या आतच परमेश्वर आहे. हो. पण मग आपण त्याला बाहेर का शोधतो? हे मात्र मी नाही सांगू शकणार. अगं सोपं आहे बघ. मी जर आता तुला असं म्हटलं की तुझ्या चेहऱ्यावर ना, अरे तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी काळा डाग आहे. माझ्या चेहऱ्यावर डाग आहे? कुठे बघू मी आता? थांब, मी बघते. आता कुठे बघणार? अरे हा, आरसा पण नाहीये इथे. कुठे बघू मी आता? तन्वी, मी तुला फक्त म्हटलं समज. म्हणजे माझ्या चेहऱ्यावर डाग नाहीये? तन्वी, मी फक्त म्हटलं समज. पण बघ ना, आपल्या या 1 मिनिट भराच्या संवादामध्ये आपल्याला किती अनुभूती आली. म्हणजे मी तुला नुसतं म्हटलं की तुझ्या चेहऱ्यावर डाग आहे, तर तू लगेच आरसा शोधायला निघालीस. डाग कुठे आहे? तुझ्या चेहऱ्यावरती. आरसा शोधायला मात्र बाहेर जायला लागतं. तसंच परमेश्वर हा आपल्या चेहऱ्यावर असतो. पण तो दिसावा यासाठी लागणारा जो आरसा आहे तो मात्र आपल्याला बाहेरच शोधावा लागेल. नाही, मला अजूनही काही क्लिअर झालं नाहीये. बघ, मी सांगतो. आपल्याला आपल्या पूर्वजांनी मूर्तीपूजा दिली. मूर्ती म्हणजे आपल्यासाठी एक आरसा असतो. आपण त्या मूर्तीसमोर उभं राहतो आणि आपल्या मनातले भाव जागृत होतात. आपल्या मनात कुठे काही डाग नाहीये ना, हे आपल्याला दिसतं. जसं आपण आरशामध्ये आपला चेहरा बघतो ना, तसं या मूर्तीसमोर उभं राहून आपल्याला आपल्यातला परमेश्वर शोधायचा असतो. आता तुला कळलंय की तुझ्या मनामध्ये एक ऊर्जा जागृत झालीये आणि ती ऊर्जा म्हणजेच परमेश्वर आहे. मग इतकी वर्ष संसाराची यातायात करताना ही ऊर्जा कुठे होती? तर ती आपल्या मनातच होती. पण आता आरसा समोर आलाय त्यामुळे ती दिसायला लागलीये. हे मात्र खरंय. आता हेही बघ, तू आरसा शोधायला धावत होतीस तेव्हा मी तुला म्हटलं की नको शोधू, काही नाहीये तुझ्या चेहऱ्यावर डाग. तेव्हा तू शांत झालीस. याचा अर्थ माझ्या शब्दांवर, माझ्या म्हणण्यावर तुझी श्रद्धा बसली. तर आयुष्यात हीच भूमिका गुरुची असते. ते सांगतात आपल्याला, नको घेऊस कसलाही शोध, नाहीये तुझ्या आयुष्यात कसलीही कमतरता, नाहीये तुझ्या आयुष्यामध्ये न्यूनता. त्या आरशापर्यंत जाण्याआधीचा अर्धा प्रवास गुरुच हलका करतात आणि मग आपलं मन हलकं होतं, आपला प्रवास थांबतो. श्री गुरूंनी हेच केलं. या संपूर्ण परिसराला त्यांनी एक विचार दिला आणि त्या विचारामुळं हा संपूर्ण परिसर पावन झाला. चल, आपण याच परिसराचा आनंद घेऊया. चल. अक्कलकोटचा सारा परिसर श्री गुरूंच्या स्पर्शानं भारलेला आहे. इथलं खंडोबा मंदिर. स्वामी समर्थ अक्कलकोट नगरीत आले ते याच मंदिरात.
इथल्या संस्थांच्या राणी सौ लक्ष्मीबाई या धार्मिक वृत्तीच्या. त्यांनी जेजुरी खंडेरायावरील भक्तिपोटी या मंदिराची स्थापना केली. इथे श्री गुरु आले आणि या मंदिरातील मुखवट्यांशी खेळू लागले. इथल्याच ओसरीवर बसून त्यांनी प्रथम लीला दाखवली. इथून ते वटवृक्ष स्थानी गेले. श्री गुरूंचा भक्त संप्रदाय इथं वाढला. त्या भक्तांचे मठ सुद्धा या नगरीत आहेत. यामध्ये बाळप्पा महाराज मठ, हाक्याचे मारुती मंदिर म्हणजेच बाळप्पा महाराजांची तपोभूमी, चिंतोपंत टोळ मठ, श्री स्वामी समर्थ राजेराय मठ, अन्नछत्र परिसरातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर अशा वास्तूंनी हा परिसर श्रीमंत आहे असं म्हणायला हरकत नाही. छान आहे ना सगळं. तन्वी, हा सगळा परिसर फिरून झाला की सरते शेवटी जायचं असतं ते चोळप्पा मठामध्ये. सगळ्यात शेवटी असं का बरं? कारण तीच ती जागा आहे जिथं स्वामींची समाधी आहे. अर्थात हा शेवट नाहीये, पण स्वामींच्या अवतार कार्याची इतिश्री मात्र त्या ठिकाणीच झाली होती. पण स्वामींनी निजानंदी गमन वटवृक्ष मंदिरात केली ना? हो, पण नंतर त्यांचा देह त्या ठिकाणी आणला गेला. आपली समाधी त्याच ठिकाणी व्हावी ही स्वामींची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी चोळप्पांना सगळं सांगून ठेवलं होतं. चोळप्पांनी सुद्धा स्वामींच्या अवतार गमनापूर्वी सगळी व्यवस्था करून ठेवलेली होती. अर्थात आता हे सगळं अतार्किक आहे, पण काय करणार. चल आपण पाहूया. चल. अक्कलकोटमध्ये स्वामींचं अवतार गमन जिथे झालं ती जागा म्हणजे चोळप्पा मठ. सुबक मंदिर वाटावं अशी मठाची रचना आहे. इथे समोर भव्य विहीर आहे. असं म्हटलं जातं की या विहिरीला पाणी सुद्धा समर्थांच्या लीला चमत्कारानंच लागलं होतं. इथे मठात स्वामींच्या दिव्य पादुका आहेत. स्वामींची भव्य मूर्ती आणि दत्त परंपरेतील महात्म्यांच्या तसबिरी आहेत. समाधीस्थानाजवळ चोळप्पांचा भव्य वाडा आहे. इथे स्वामींच्या पादुका आणि रुद्राक्ष माळांचं दर्शन घेता येतं. भंडारखान्याच्या बाजूला स्वामींच्या अत्यंत प्रिय कपिला गायीची समाधी आहे. समाधी मंदिराच्या बाजूला औदुंबर वृक्षाखाली स्वामींनी स्थापन केलेलं दत्त पादुका मंदिर आणि इतर छोटी छोटी मंदिर आहेत. चोळप्पा महाराजांनंतर इथे शिष्य परंपरा सुरू झाली, म्हणून या मठाला गुरु मंदिर सुद्धा म्हटलं जातं. येथे अक्कलकोट श्री स्वामी समर्थांची समाधी आहे. स्वामी समर्थांचं मूळ स्थान, स्वामींचे जे भक्त होते चोळप्पा महाराज, त्यांचं घर आहे. त्यांचे आम्ही 5वे वंशज, 5वी पिढी आमची. माझं नाव सुनील पुजारी. ह्या घरी 21 वर्ष वास्तव्य करून स्वामी समर्थांनी इथं 1878ला समाधी घेतली. समाधी घेऊन महाराजांना 147 वर्ष पूर्ण झाले. आणि स्वामींनी समाधी घेण्याअगोदर ते गाभाऱ्यामध्ये डाव्या बाजूला आम्रकोटेश्वर शिवलिंग आहे. वर 3 मूर्त्या दिसतात ना कोणाड्यातले, मधले खंडोबा, बाजूला असलेले त्यांच्या 2 पत्नी आहेत माळसाणी बाणाई, त्याच्या खाली नरसिंह सरस्वतींचे पादुका आहेत. इकडे उजव्या सोंड्याचा मयुरेश्वर गणपती आहे. स्वतः स्वामी समर्थांनी पाहुणे म्हणून त्यांची स्थापना केली. महाराजांनी त्यांना मान देऊन वर बसून स्वतः खाली बसलेले आहेत. एवढी उंची होती महाराजांची, जवळजवळ 7.5 फूट उंची होती महाराजांची. अजानुभव होते. महाराजांच्या हात आहेत ना गुडघ्याच्या खाली येत होते. जवळजवळ 7.5 फूट उंची होती महाराजांची. हा पूर्ण सर्व दगडी बांधकाम महाराजांनी 1872 साली बांधून घेतला. समाधी घेण्याअगोदर 6 वर्षापूर्वीच बांधकाम आहे. हे मूळ स्थान महाराजांचं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. खरंच खूप विलक्षण आहे हे सगळं. आणि हीच विलक्षण अनुभूती घेत गेले 5 दिवस आपण एक वेगळाच अनुभव घेतला. तुला आठवतं मी मागाशी म्हटलं होतं, जेव्हा आपण डोळ्यांनी पाहतो तेव्हा ते दृश्य ठरतं, पण जेव्हा मनाने पाहतो तेव्हा दर्शन. हो, आणि आपण असंही म्हणू शकतो, जेव्हा आपण पायाने चालतो तेव्हा होतो तो प्रवास, आणि जेव्हा आपण मनापासून परमेश्वराकडे धाव घेतो तेव्हा होते ती यात्रा. खरंच, आणि अशीच यात्रा आपण अनुभवलीये. आणि श्री स्वामींच्या कृपेनं ही यात्रा सुद्धा सुफळ संपूर्ण झाली. सर्वांच्या अंधकारलेल्या आयुष्यात
दत्त जन्माचा प्रकाश व्हावा आणि सगळ्यांचं जीवन सार्थकी लागावं हीच प्रार्थना करून आज आम्ही इथेच थांबतोय. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत. दत्तात्रयांना अवधूतही म्हणतात. अवधूत म्हणजे अहम नष्ट करणार. अवधूत म्हणजे आपल्या शरीरातील आपल्यातील अष्ट धातूंना नियंत्रित करून सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा अवधूत. अवधूत म्हणजे जीवात्म्यातला अहंकार नष्ट करणार. आपण जीवनाचा ज्यावेळी अभ्यास करत असतो ना, त्यावेळेला शक्ती आणि बुद्धीचा वापर करून आपण जगत असतो. आणि या शक्ती बुद्धीचा वापर करत असताना आपल्याला वाटतं की मीच शक्तिमान आहे, मीच बुद्धिमान आहे, जे सर्वस्व आहे ते मीच आहे. आणि हा मीपणा म्हणजे अहमपणा, हा अहंकार. पण हा शक्ती आणि बुद्धी आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे याचा आपल्याला विसर पडतो. आणि याची जाणीव करून देणारा म्हणजे अवधूत. तो सांगतो की शक्ती आणि बुद्धीचा कारक म्हणजे तुमच्या जीवाला उत्पन्न करण्याचा कारकच मी आहे. उत्पत्ती ब्रह्मा मीच आहे उत्पन्न करणारा. म्हणजे सर्वस्व करता करविता मी आहे. आणि हा अहंकार हा खरा नाहीये आणि हा अहंकार नष्ट झाला पाहिजे याची जाणीव करून देऊन तुम्हाला मुक्तीकडे मोक्षाकडे नेणारा अवधूत हे स्वरूप दत्तात्रयाचं. आपण अवधूत म्हणालो जो मोक्षापर्यंतचा मार्ग दाखवतो. आणि दिगंबर म्हणजे काय? जो मोक्षापर्यंत घेऊन जातो. दिक म्हणजे दिशा. ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत असा, म्हणजे अंबर म्हणजे वस्त्र घातलेलं आहे. अंबर म्हणजे आकाश आणि अंबर म्हणजे वस्त्र. ज्याने सर्व दिशा व्यापतील असं वस्त्र घेतलेलं आहे असा दिगंबर. ज्याने तुम्हाला ठरवून टाकलेलं आहे की मोक्ष मिळवूनच द्यायचा आहे, तुम्हाला मोक्षाच्या मार्गापर्यंत पोहोचवायचं नाहीये, तुम्हाला मोक्ष द्यायचा आहे असा हा दिगंबर. दिगंबर आपण म्हणतो ना, दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर म्हणजे मला मोक्षापर्यंत घेऊन जा, जसं शिव बोलतो. बघा, प्रत्येक दत्तात्रयांच्या शब्दामध्ये शिवाचा अर्थ आहे आणि प्रत्येक दत्तात्रयांच्या नावाच्या अर्थामध्ये स्वरूपामध्ये मोक्षाचा अर्थ आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगितले मोक्ष म्हणजे काय, मोक्ष कसा मिळतो, असा हा दिगंबर जो तुम्हाला मोक्ष देतो आणि मोक्षाचं स्वरूप दाखवतो, असा हा दिगंबर. दिगंबरा दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त.